काय चेहरा पडलाय त्या उमा वहिनींचा. तिच्या मुलाची काही झेपच नाही ना. सून करून आणली पाहिलीत तुम्ही, अगदी ध्यान आहे. माझी सून आली ना का चाळीतल्या सगळ्या बायकांचा असा जळफळाट होणार आहे ना. बघाच तुम्ही. बाबा मी निघतो. होय सावकाश. अरे तू कुठे एवढ्या लवकर निघालास आज पटकन? आई उशीर होतोय मला. अरे हो पण 5-10 मिनिटं उशिरा गेलं तर चालतं. तिथं पंचिंग असतं आम्हाला. बरं बरं ठीक आहे. डबा घेतलास? नकोय मला. का डबा का नकोय? नकोय मला. अरे तेच विचारते का. भूक नाही. भूक नसायला काय धाड भरली तुला? आई नकोय मला, सांगितलं ना मी तुला. बाबा मी निघतो, बाय. अरे नाही काय झालं काय याचं आता अचानक डोकं फिरायला? नाही इतका वेळ तर बरा होता ना. काय हो कला, नाही म्हटलं की तेवढ्यावरच का थांबत नाहीस ग तू? डबा नको म्हणाला ना की मला भीती वाटते. नाही आई म्हणून त्याने वेळचे जेवावं असं तुला वाटणं साहजिक आहे, पण तसं नाही हो. ती अवदसा आणत असेल ना मग ह्याचा डबा, त्याचं टेन्शन येतं मला. म्हणजे असं काही नाहीये म्हणाला तो, पण तुम्हाला सांगते पंतांनी आणलेल्या स्थळाशी ह्याचं जुळलं ना तर सुख अगदी आपल्या दारात हात जोडून उभं राहील. तुम्हाला सांगते, घर म्हणू नका, दागिने म्हणू नका, मी तर सगळी माझी हौस भागवून घेणार आहे. सगळे दागिने करून घेणार आहे मी. पाटल्या, बिलवर, तोडे, चंद्रहार, राणीहार, कमरपट्टा पण अगदी करून घेणार आहे मी. फार हौस आहे हो मला सोन्या नाण्याची. तरी बरं, जान्हवी खूप समंजस आहे. तुझी मैत्रीण म्हणून. म्हणजे हा ती समंजस आहे याच्यात वादच नाही. तिच्या इतकं माणसं जपणं खरंच कोणालाही जमणार नाही. अरे पण तिला माणसांची पारख नाहीये. म्हणजे समोरचा माणूस कसाही असला ना तरी तिला तिच्या नजरेतनं तो जसा दिसतोय तो तसाच खरा आहे असं तिला वाटत राहत. तसं नसतं ना दरवेळी. अरे पण ती मनाने खूप चांगली आहे म्हणून असं होतं. अर्थात आहेच, पण सगळीच माणसं तिच्यासारखी नसतात ना. हो तेही आहेच, पण तिला हे समजावणं जरा कठीण आहे. जरा हे तिला समजावणं ना अशक्य आहे. हो मग काय, मग आमचं नाही पटत कधी कधी. कधी कधी ना. अरे माझं आणि गीताचं कधीच पटत नाही. असू नकोस, खरंच सांगतोय. मी काहीही बोललो तर गीताचा त्याला हमखास विरोध असतो. आता परवाचंच उदाहरण सांगतो. मी आणि गीता काहीतरी बोलत होतो, तर अचानक तिने मला बाहेरनं काहीतरी आणायला सांगितलं, जे ती मला नेहमीच सांगते. नाही जाऊ दे, मुद्दा हा आहे की मी तिला म्हटलं काय आणायचंय, तर तिने मला काहीतरी सांगितलं. म्हटलं ठीक आहे, कुठल्या कलरचं आणायचं. मला म्हणाली तुला जो कलर अजिबात आवडणार नाही तो कलर आण. म्हटलं म्हणजे का? नाही म्हणजे मला आवडेल ना तो. सिरियसली? हो असं म्हणाली ती. ऑफकोर्स. श्री आत्ताचं घर फायनल करताना नाकी नऊ आले होते माझ्या. मला जर एखादं घर आवडलं तर गीताला ते अजिबात आवडायचं नाही, आणि गीताला आवडलेलं घर मला परवडायचं नाही. आम्ही हे जे घर फायनल केलं ते कसं केलं माहितीये? 5वं घर फायनल करायचं असं ठरवूनच गेलो. मग मला ते परवडो अथवा न परवडो, किंवा तिला ते आवडो अथवा न आवडो, ते फायनल करायचं असं ठरवून गेलो होतो. तरी बरं, तो ब्रोकर माझा मित्र होता. मी त्याला सांगून ठेवलं होतं, बाबा रे हे अमुक अमुक बजेट आहे आणि या रिक्वायरमेंट्स आहेत, त्याच्यातलंच घर दाखव. आणि मग ते फायनल झालंय. तुला माझी काही मदत हवी? नाही नाही नको, झालंय, ऑलमोस्ट फायनल झालंय. आणि इनफॅक्ट मी पिंट्याला सुद्धा त्याचा नंबर दिलाय. हा बघू आता काय होतंय ते. मग काय म्हणाला पिंट्या? पिंट्या फोन करतो म्हणाला त्याला. बघूयात. पण आता लवकरात लवकर शिफ्ट होणं खूप गरजेचं आहे. आणि आता ते सुद्धा जर आमच्या इकडे शिफ्ट झाले तर खूप बरं होईल. पिंट्याचाच फोन आहे. आलोच. बोल पिंट्या. बोला मॅडम. हा श्री, अरे मला बोलायचंय तुझ्याशी. कशाबद्दल? मोठ्या आईंबद्दल. जान्हवी. श्री प्लीज प्लीज ना.
इंदे, अगं श्रीच्या मनात असं काही असेल असं नाही वाटत मला. आई कशाला तसं सांगेल? बोलण्यात फरक पडतो ना कधी कधी. कणभर का असे ना, पण त्याच्या मनात आलं ना तसं. इंदू वहिनी, एक सांगू का? तुला राग येईल कदाचित, पण मला सुद्धा नाही आवडलेलं तुझं हे असं म्हणणं. सॉरी, म्हणजे हे असं ऐकायला चांगलं नाही वाटत आहे. खरंच वहिनी, त्यांचं येणारं बाळ त्याचे त्याचे गुण, त्याचं भाग्य घेऊन जन्माला येऊ दे. अमृतचं दुर्दैव कशाला त्याच्या वाट्याला. सॉरी वहिनी, पण इंदे, अगं श्रीचा या गोष्टींवर विश्वास नाहीये की नाही, म्हणून त्याला आवडलं नसेल. मग आपण उगाच कशाला त्याबद्दल बोलायचं. तुम्हाला सगळ्यांना असंच वाटत होतं तर आधी सांगायचं ना, की तोंडातनं शब्दच काढला नसता. असं नाहीये इंदे, थांब ना. अगं, श्री, तुला माझी शपथ आहे. जान्हवी, अगं का उगाच शपथ वगैरे घालतेस? सांगण्यासारखं काय ना. सांगण्यासारखं काही नाहीच आहे. जे मनात येईल ते बोल. अगं पण काही मनात येतच नाहीये माझ्या. असं नको ना करू श्री. हे बघ, एकतर हा विषय इथे बोलण्यासारखा नाहीये. चल मग घरी जाऊया का आपण? पण तुला काय बोलायचंय काय? जे इथे बोलण्यासारखं नाहीये असं तुला वाटतंय. जान्हवी, तुझं अति होतंय आता. तुझ्या मनात असेल ते सगळं बोलावंस तू. असं ठरलंय की नाही आपलं? एकमेकांपासून काहीच लपवायचं नाही आता. असं काही ठरलेलं नाहीये श्री. हे बघ, माझं तुझ्यावर नितांत प्रेम आहे. माझी एक स्पेस आहे, ज्या स्पेसची मला कदाचित गरज असेल, आणि त्या स्पेसची तू कायमच एक भाग असशील असं नाही. पेस म्हणजे दुरावा नाही ना श्री. जान्हवी, उगाच शब्दांचे खेळ करू नकोस. तू करतेस. मी का करेन? कारण मुख्य विषय फेस करण्यापेक्षा तुला पळ काढणं जास्त सोयीचं वाटतंय म्हणून. जान्हवी, तुला हवे ते अर्थ चिकटवतेस तू माझ्या बोलण्याला. असं नाहीये. मी हा पर्याय पिंट्याला सुचवला म्हणजे मी काय पळपुट आहे? तू पळपुट आहेस असं नाही म्हणाले मी, पण इमोशनल इश्यू हँडल करण्यापेक्षा पळ काढणं तुला जास्त सोयीचं वाटतं. आणि या दोन गोष्टींमध्ये खूप फरक आहे श्री. चला आपण घरी जाऊया. मी माझं सांगू का? नाही, आत्ता नको. मग कधी श्री? हे बघ, डॅमेज झाल्यानंतर रिपेअर करणं जास्त अवघड होऊन बसतं. म्हणजे तुला कळत नाहीये असं नाहीये, पण तुला ते मान्य करायचं नाही. आता ना तू खूप ऍब्सर्ड बोलतेस. माझ्यापासून सुरुवात करू. श्री, जेव्हा माझी सख्खी आई गेली ना, तेव्हा माझ्या बाबांनी दुसरं लग्न केलं. मग जेव्हा माझी सावत्र आई प्रेग्नंट होती, तेव्हा माझ्या बाबांना सारखं वाटायचं की माझी सावत्र आईच्या पोटी माझी सख्खी आई जन्माला येणार आहे. हे का सांगतेस तू मला? सहजच. आणि मग पिंट्या झाला. त्यानंतर बाबांचं ते वाटणं आहे ना, ते हळूहळू निघून गेलं. अरे, मोठ्या आईंचंही तसंच होईल. मला नाही बोलायचं आता. न बोलून प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाहीये श्री. अगं पण सॉल्व्ह करण्यासारखा काही प्रॉब्लेम नाहीच आहे. श्री, प्रॉब्लेम आहे. तुझ्यामध्ये प्रॉब्लेम आहे.
तुझ्या आणि मोठ्या आईंच्या नात्यामध्ये प्रॉब्लेम आहे. अरे ताण आहे, मग तो फेस करायला हवा ना. तू उगाच कीस पाडतेस या विषयाचा आणि खरंच गरज नसताना करतेस तू हे सगळं. ऐक, माझ्या मनात तसं काही येत नाहीये. इनफॅक्ट माझ्या आणि मोठ्या आईच्या नात्यात तसं खरंच काही नाहीये. हे बघ, बिल प्लीज. इंदू दारच उघडत नाहीये. मग काय करायचं आपण? आईंना सांगू का? नको नको, आधीच तिची तब्येत नरम गरम असते. मग श्रीला कळवूया का? अगं तू येतच असेल ना आता. छे बाई, उगाच बोललो आपण त्यांना. हो ना, म्हणजे श्रीचं बोलणं तिने एवढं मनावर घेतलं नसतं. एखादा दिवस राहिलं असतं मनात, पण नंतर सोडून दिलं असतं. पण आपण सगळ्याही बोललो ना तिला, त्यामुळे फार दुखावली गेली. अगं पण कधी ना कधीतरी तिला हे कळायलाच हवं होतं ना. या बोलण्याला काही अर्थ आहे का? काय झालंय? अरे इंदू आईनी चिडली आहे. का? नाही म्हणजे एवढं काही नाही. तुम्ही जा ना, हात पाय धुवून या. नाही पण काय झालंय आई? त्यांचं अमृत विषयी चाललं होतं पुन्हा. मग आम्ही बोललो त्यांना. अरे चिडली म्हणजे होईल थोड्या वेळाने शांत आपोआप. तुम्ही दोघं जा ना, हात पाय धुवून या. हो, एवढं काही नाहीये. खरंच जा तुम्ही. खरंच अरे दमून आला असाल ना. मी बोलू का त्यांच्याशी? तू आधी श्रीशी बोल. श्री इंदूशी बोला ना की होईल सगळं नीट. काय बाई एक एक घरात राडे नको तर काही ना काहीतरी होतच आहे. अगं घर म्हटलं की होतच असं बेबी. आपण किती छान विचार करत होतो ना जान्हवीच्या 5व्या महिन्यातल्या चांदण्यातल्या डोहाळ जेवणाबद्दल. अगं हो, पण त्याला अजून अवकाश आहे ना, तोपर्यंत होईल सगळं नीट. श्री आणि जान्हवी शहाणे आहेत ना, ते करतील सगळं ठीक. बरं, मी आईंसाठी सूप करते. हा, मलाही रुक्मिणी स्वयंवराचं पारायण करायचं. करून आले. जान्हवी, मला तो प्रॉब्लेम नाहीये जो तुला वाटतोय. म्हणजे तुला त्रास होऊ नये म्हणून मी काही सांगत नव्हतो. तुझ्या न सांगण्याचा मला जास्त त्रास होऊ शकतो ना श्री. मला ना खूप त्रास होतो तिच्या बोलण्याचा. मला माहितीये श्री. गोड होता अमृत. खूप पटायचं आमचं. दादा होतो मी त्याचा. घरभर माझ्या मागे मागे फिरायचा. मी करेन ते करायचं. सवंगडी होतो मी. त्या दिवशी ना खरं तर उमाकांत काका बरोबर मी सुद्धा जाणार होतो. माझी परीक्षा होती. आई आजी म्हणाली की परीक्षा बुडवून कुठेही जायचं नाही, म्हणून मी नाही गेलो आणि अमृत केला.
जाऊ दे, मी तुला बोर करतोय. नाही. जान्हवी, मी ना मोठ्या आईचा शो पाहिलाय. सतत रडत असायची ती, सतत. मला काही कळायचं नाही, पण मला ना खूप त्रास व्हायचा त्याचा. आणि मग तिच्या डोळ्यात पाणी पाहिलं की मला रडू यायचं. आणि मग मी रडायला लागलो की मग ती पटकन शांत व्हायची आणि सावरली असं दाखवायची. तिचं रडणं थांबवण्याचा ना जालीम उपाय झालो होतो मी. घरातले सगळे तिचं रडणं आवरण असं झालं ना की मला पुढे करायचंय. मग व्हायची ती हळूहळू नॉर्मल. हे ना असं खूप वर्ष चाललं. मग मी मोठा होत गेलो आणि मला असं वाटायला लागलं की आता तिच्या दुःखाची तीव्रता कमी झाली. मी ऐकते श्री. मग पुढे? पुढे काय नाही जान्हवी, हे पुनर्जन्म वगैरे असं काही नसतं ग. खरंच काही नसतं. म्हणजे आपल्याला जरी मुलगा झाला ना तरी तो अमृत आहे असं मी कधीही म्हणणार नाही. आणि जर मोठ्या आईलाही असं वाटत असेल ना तर आपण समजावू तिला. पण हे सुरुवातीला ना तिच्या बोलण्याने मी जरा घाबरलो होतो. मला ना ते सगळं वेडगळ वाटायचं. पण नंतर मला तिच्या बोलण्याचा धसका वाटायला लागला. म्हणजे तिचं दुःख हलकं करायला एक मुलगा म्हणून मी कमी पडलोय की काय असं मला सतत वाटायचं. म्हणजे मी तिच्या पोटी जन्म घेतला नसला ना तरी मी तिला कायम आईचं स्थान दिलंय. मी माझ्या आईवर जितकं प्रेम करतो ना तितकंच मी तिच्यावरही प्रेम केलं. आणि तरी तिची अवस्था काय बघ ना. मला राहून राहून असंच वाटतंय की तिच्या या अवस्थेला मीच कुठेतरी जबाबदार आहे. मला समजून नाही घेता आलं तिला. जान्हवी, हुंकर मारणं मला जमलंच नसेल का ग. तिच्या मनाला ते लागलेलंच आहे. अमृत परत यावा असं तिला वाटणं हा तिचा वेडेपणा, हा माझा मुलगा म्हणून पराभव असं मला वाटतंय. घरातला एक कर्ता पुरुष म्हणून मी माझी कर्तव्य पार पाडू शकलेलं नाहीये असं जाणवतंय मला. मोठी आई फक्त जिवंत राहिली पण जगलीच नाही का कधी. ती फक्त गारगोटीच राहिली का या विचारांना मला खूप त्रास होतो, खूप अस्वस्थ होतो मी. मला जे सगळं अलबेल चाललंय असं वाटायचं ते तसं नव्हतंच का कधी. म्हणजे वरवरती बरी वाटते पण आतून अमृतच्या दुःखानं पोखरलेलीच वाटते ग. आणि यासाठी मी दोषी असं मला वाटतं. मला काहीच जमलं नाहीये. हार ही माझी. मला 6 आया आहेत पण मी त्यांचा मुलगा होऊ शकलो नाहीये का ग. म्हणजे मी फक्त घेत आलोय त्यांच्याकडून. मला त्यांना काहीच देणं जमलेलं नाही असं वाटतंय मला. हे खूप फ्रस्ट्रेटिंग आहे, खूप फ्रस्ट्रेटिंग आहे. मी ना असा तासन तास विचार करत बसतो नुसता. कोणाशी काही बोलता येत नाही, कोणाला सांगता येत नाही. आय एम सॉरी तुझ्या या आत्ताच्या अवस्थेत मी तुझ्याशी नको बोलायला. पण म्हणजे हा सगळा ना माझा मूर्खपणा असेल. रादर आहे, हा मूर्खपणाच आहे. आणि आता हे झालं, हे कसं बदलणार. श्री, बोलल्याने प्रश्न सुटतात. नाही जान्हवी, मला नाही वाटत तसं. उलट ना भावनांचा चिखल होईल सगळं. आत्ता आहे त्यापेक्षा जास्त. मला वेळ लागेल. श्री, तू तुझा वेळ घे पण हे सोडव. हे सगळं ना असंच नको ठेवूस. शेवटी आपली माणसं महत्वाची श्री, हे गुंते नाहीत.
आई काय सकाळी सकाळीच आज पंतांकडे गेली वाटतं. बाबा खोली बघून आलो मी. हो हो कशी आहे? चांगली आहे. मग तुम्ही जरा बघून. अरे तुला आवडली आहे ना, मग ठरवून टाक. मी कशाला बघायला हवी? आणि बाबा मी मनीषी पण खोली पाहिली, सेम टू सेम आपल्यासारखीच आहे. हो हो अरे वा. पण बाबा एकदा तुम्ही चला ना. अरे पिंट्या, आता मी नको बघायला. आता तुझे निर्णय तू घ्यायचे. आणि लक्षात आहे ना, ओठात एक आणि पोटात एक. हो हे लक्षात ठेवायचं. मग बाबा मीच ठरवून टाकू. हो चालेल. मग आज टोकन देऊन टाकू. चालेल ते. ठीक आहे. मग ATM मधनं पैसे. बाबा मला मग उशीर होईल, मी आवरायला घेऊ का? अरे मग निघ ना तू, मी बघतो. मी ते सगळं घासून ठेवलंय, तेवढं फक्त पुसून घ्या. हा, मी आवरतो. हो ऑल द बेस्ट. थँक्यू बाबा. नीट बोल काय ते त्यांच्याशी.